रत्नागिरी शहरासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण अखेर ओव्हरफ्लो झाले असून त्यामुळे रत्नागिरीकरांवरील संभाव्य पाणीटंचाईचे संकट टळले आहे। यंदा पावसाचे उशिरा आगमन झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला होता। त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती। मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शीळ धरण पूर्ण क्षमतेने भरले असून ते ओव्हरफ्लो झाले आहे। त्यामुळे आगामी काळातील शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत मोठा दिलासा मिळाला आहे। रत्नागिरी नगर परिषदेचे पाणीपुरवठा सभापती निमिष नायर यांनी धरण ओव्हरफ्लो झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले। त्यांनी नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी नगर परिषद कटिबद्ध असल्याचे सांगितले। शीळ धरण भरल्याने केवळ शहराचा पाणीपुरवठाच नव्हे तर पावसाळ्याच्या सुरुवातीलाच निर्माण झालेली पाणीटंचाईची भीती देखील दूर झाली असून नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे। आज आपल्या शहराला जे पाणी पुरवठा होत आहे शीळ धरणावरनं, तर काही दिवस पाऊस उशिरा पडल्यामुळे आपल्याला माहिती आहे की पाण्याची कमतरता आपल्याला भासत होती। पण आज सकाळीच मी माहिती घेतलेली आहे की आपलं जे शहराला पाणी पुरवठा करणारं जे धरण आहे शीळ धरण ते पूर्ण ओव्हरफ्लो झालेलं आहे। त्याच्यामुळे शहराचा पाण्याचा प्रश्न हा सुटलेला आहे आणि जे आपण सोमवारी पाणी बंद करत होतो ते आपण आता मागच्या ह्या कालच्या सोमवारपासून आपण रेग्युलर पाणी सुरू केलेलं आहे। गेले 2-3 दिवस आपल्याकडे शहरामध्ये म्हणजे गढूळ पाणी येत आहे। पूर्ण मातीच्या प्रमाणात पाणी येत आहे। तर मी लोकांना सांगेन की आपलं फिल्टर प्लांट वगैरे चालू आहे। आपण त्याला लागणारे तुरटी असतील किंवा काही गोष्टी आपण सगळं हे करतो, पण जो फिल्टर बेड आहे तो पण आपण दिवसातनं 2 वेळा वॉशआउट करायला सांगितलेला आहे। त्याच्यामुळे जो त्रास लोकांना या 2-3 दिवसात झालेला आहे तर याच्यापुढे होणार नाही, याची दक्षता नगर परिषद आणि आम्ही घेत आहे।